आज आपण इयत्ता 5वी विषय मराठी घटकाचे नाव अतिथी ते माती. अध्ययन निष्पत्ती आपल्या कल्पनेने कथा, कविता, संवाद इत्यादी लिहितात. कथा, कविता, संवाद यामध्ये स्वतःच्या शब्दांची भर घालून लेखन करतात. सेवक म्हणाला, शमशेर बहादर श्रीमंत चक्रमादित्य महाराजांचा जय जयकार असो. सर्वजण जय जयकार करतात. आस्ते कदम महाराज, आस्ते कदम महाराज म्हणाले. सिंहासनावर बसून बसा मंडळी बसा. प्रधानास, काय प्रधानजी, कशी काय आहे राज्याची हालहवाल? प्रधानजी म्हणाले, हात जोडून म्हणतात, आपल्या कृपेने उत्तम आहे. गोरगरीब भरपूर कष्ट करत आहेत. श्रीमंत लोक सुखात आहे. महाराज म्हणाले, छान, उत्कृष्ट. बर, चोरी मारी वगैरे? प्रधानजी म्हणाले, छे, कोणी चोरी करत नाही, फक्त चोर तेवढे चोऱ्या करत आहेत. महाराज म्हणाले, फारच छान. बरं, रोगराई वगैरे? प्रधानजी म्हणाले, बिलकुल नाही. 4-2 साथीचे रोग आले, त्यात 100-500 माणसं गेली, बाकी सगळे जिवंत आहेत. महाराज म्हणाले, वा वा. प्रधानजी, आमच्या राज्याची हालहवाल एकूण उत्तम आहे म्हणायची. बरं, आज करमणुकीचा कार्यक्रम कोणता? प्रधानजी म्हणाले, एक उत्तम गाणारे बुवा आलेले आहे, त्यांचं गाणं ऐकावं सरकार. महाराज म्हणाले, त्यांचं नाव काय म्हणलात? प्रधानजी म्हणाले, गानसेन. महाराज म्हणाले, बरोबर, बोलवा त्यांना. मग गवई म्हणाले, महाराजांचा विजय असो. महाराज म्हणाले, गवई बुवा, तुम्हाला काय येतं? तबल्यावर पेटी वाजवून दाखवता? नाहीतर असं करा, पेटीवर तबला वाजवा. गवई म्हणाले, महाराज, मी वादक नाही, गवई आहे, संगीत गातो. महाराज म्हणाले, बरोबर, म्हणा, काहीतरी म्हणा. महाराज म्हणाले, वाह गवई बुवा, तुमचा आवाज साखरेसारखं गोड आहे, बोला, तुम्हाला काय बक्षीस पाहिजे? गवई म्हणाले, महाराज, मला स्वतःला काही एक नको. सध्या संगीताला वाईट दिवस आले आहेत. संगीत कलेसाठी काहीतरी करा. महाराज म्हणाले, अवश्य अवश्य. काय बरं करावं? विचार करतात. मग टाळे वाजवून महाराज म्हणाले, हा, छान कल्पना सुचली. प्रधानजी म्हणाले, आज्ञा महाराज. महाराज म्हणाले, संगीताला उत्तेजन दिलं पाहिजे. आत्ताच्या आता दवंडी पिटवा. आजपासून आमच्या राज्यात सगळ्यांनी गाण्यात बोलायचं. कोणीही साधं बोलायचं नाही, सगळं गात गातच बोललं पाहिजे. प्रधानजी म्हणाले, ठीक आहे सरकार. महाराज म्हणाले, जो कोणी गाण्यात बोलणार नाही त्याला शिक्षा करा. पहिल्यांदा त्याला सुळावर चढवा, मग हत्तीच्या पायी देऊन नंतर त्याचा कडेलोट करा आणि पुन्हा असं करणार नाही हे त्याच्याकडून लिहून घ्या. प्रधानजी म्हणाले, आत्ताच दवंडी द्यायची व्यवस्था करतो. दवंडीवाला म्हणाला, गाण्याच्या चालीवर म्हणाला, ऐका हो तुम्ही, ऐका, ऐका हो ऐका. आजपासून सर्व बोलणे व्हावे केवळ गाणे गाणे, केवळ गाणे आणि तराणे चालणार नच. इतर
फलाणी राजाज्ञा जो मोडील कोणी, देऊ सोळावर त्यास तक्षणी. ऐकावं तुम्ही ऐका. पहिला सेवक हसत हसत म्हणाला, छे छे, हसून हसून आपलं तर पोट दुखायची वेळ आली बुवा. जिकडे बघावं तिकडे लोक नुसतं गात आहे, साधं बोलणं नाहीच कुठे. दुसरा सेवक म्हणाला, महाराजांची आज्ञा आहे ना, कोण मोडणार. मग पहिला सेवक म्हणाला, काय एकेकाचे आवाज भसाडे आहेत रे, त्यांनी सुद्धा गायचं म्हणजे काय हे. दुसरा सेवक म्हणाला, लोक अगदी त्रासून गेले आहेत. पहिला सेवक म्हणाला, कुणी गद्य बोललं तर त्याला पकडायचं हे आपलं काम. आपण सुद्धा नाही बोलायचं, गात गातच बोलायचं. गद्य कोण बोलतो त्यास मी पकडतो अन सोळावरी चढवतो.